नो आज पेडगाव हिंदी केसरीचं मैदान आणि आज धना पिसाळा ओळखत असाल का आज महाराष्ट्रात शून्यातून निर्माण करतोय गोरगरिबांची मुलाखत घेत असतो. आज मित्रांनो आज त्याचं वागणूक जर बघितलं तर पुन्हा वाटणार की त्याचं 2 लाख सबस्क्राईब आहेत. आता एकदम साधा आज बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि आपल्याला त्यांना चांगली सांगितलं की अमरभाऊ आमची एक वेळ झाली होती मित्रांनो, म्हणजे एक मैदानात झालेली, पण भावानं आपल्याला चांगलं सांगितलं आणि चांगलंच आपल्याला होतं. पण आज त्यांनी एक व्यवसाय चालू केलाय पैलवान नंदी म्हणून, एक त्यांचा म्हणजे आज खाद्य आहे. आज त्यांच्याबद्दल आपण 2 शब्द जाणूया. दादा नमस्कार. नमस्कार. आज झाली तर चर्चा चालू आहे नक्की खाद्याचा काय विषय आहे तो, की तर त्या खाद्यानं भरपूर पहिलाच इफेक्ट पडलाय. बर, आता बलवान नंदी म्हणून आपले एक पशुखाद्य आहे जे वैयक्तिक आपले 4 बैल पळते, 4 वासरं आहे ते. तर प्रत्येकाला रिझल्ट आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर त्याचं उत्पादन चालू केलं किंवा विकाय चालू केलं महाराष्ट्रात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमचा चटणी भाकरीचा राजा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यावर रिझल्ट घेतला. दादांचं पण म्हणालं जोरात खा, कुणाचंच खात नव्हतं. काय म्हणायचं गोष्टी सचिन भाऊ, राजन कधी खाद्य खाल्लेलं कुणाच पहिलं काय राजा खाते का आपलं खाद्य? बरं, राजा खायला लागला. सगळ्यात महत्वाची कधीच खाल्लं नाही राजन कुणाचं, आपलं खाल्लं. आणि जन खाल्लं आतापर्यंत असं झालं की प्रत्येक जण म्हणायचं दानाभाऊ तुमचं बलवान नंदी चारलं आणि गुलाल झाला. मला एक असं वाटायला लागलं याला सगळ्यांचं खाद्य सगळ्यांच्या बैलांना रिझल्ट येतोय, आपल्या घरच्या वासराला. एक आता आमच्या गावातल्या वासरांना पण रिझल्ट आला, पण माझ्या वासरांना म्हणजे लंपीत गावलं होतं आणि गुलाल नव्हता. त्यानं पण लागा तर 3 गुलाल मोन्या भाऊ केलं. तर आता काय सांगताल, चर्चा असते भरपूर तुमची बैठकीत. आता सागर शेठ आता माऊस भाऊच आहे आपलं, तुमच्या सारखी चर्चा असते काय आपल्या खाद्याविषयी पण सांगतात बाबा चांगलं खाद्य आहे ते बलवान तुमचं. आतापर्यंत असलं की सागर शेठ बोलता बोलता सागर शेठला विचारलं कसं काय. सागर शेठच्या वेळी सगळ्या बैलांना यांचंच खाद्य चालू आहे, ते खाद्याचं म्हणजे रिझल्ट आहे त्यांच्या. अनेक लोक जाहिरातीसाठी काय म्हणले असते याला मोन्या भाऊ आहे म्हणलं बकासूर सांगायला हवा. आपण चारतच नाही बकासूरला, आपलं चारलंच नाही तर कशाला पण नाव घ्यायचं. ज्याला चारलंय त्यानं नाव घेतलं तर ठीक आहे. आता राजाला चारतोय किंवा आमचं सागर शेट आहे तर त्यांच्या बैलांना आता बाब्याला असू द्या दुर्गाला असू द्या आपलं चालू आहे पहिल्यापासून, तर त्याचं नाव घेतलं पाहिजे ना. उग चारलं नाही ना उगं चारायचं, खोटं बोलायचं मत नाही. आपल्याला जे खरं आहे ते खरं आहे. कसं सुरुवात केली पण कसं लक्षात आले की आपण ही कुठं काय बघितलं होतं का आपण खाद्य चालू करूया? सर्वात पहिल्यांदा आमचा सर्जा होता तेव्हापासून आम्ही करतोय, म्हणजे सगळ्याच बाकीच्या गोष्टी किंवा बबन दादा किंवा हे आपलं घरनिकेश दादा अशा मोठ्या माणसाचा विचार की बाबा काय चाललं पाहिजे काय केलं पाहिजे. अनेक पोते आणि आम्ही विट्यापर्यंत जायचो 2 व्हीलरवर म्हणजे आमच्या सर्जासाठी. परंतु असं वाटलं याला ही तर कशानंतर तयारच करत असतील की, पण आपलं पूर्वीच जे पूर्वी माणसं चालत होती की बाबा दादाचं बोलणं झालं की दादा म्हणत होता आम्ही पहिलं उडीद फुलग बिलग आम्ही पेरायचो आणि उली ती मिक्स करून दळायचो, त्यानं रिझल्ट असायचा. पण आताच कसं झालंय पेंड माणसं आणते भरडा घालते आणि आता नवीन बुद्धी निघाली काय, पण त्यानं रिझल्ट गावा ना सर्जा. पण ज्यावेळेस आपण हे सगळं केलं त्यावेळेस सर्जा असा बैल होता की कुणाची पण गाडी मारायची दमक होती, पण त्याला असं स्टार होतं. या पेडगावच्या मैदानात पण मला वाटतं पहिल्यांदा गटपास झाला, सगळ्यात म्हणजे मोठी गाडी होती तरी पण गटपास झाला. आणि बकासूरमुळे ते उजेडत आलता. ज्यावेळेस कुमट्याचं मैदान झालं मोन्या भाऊ त्यावेळेस कडन आम्ही पळालो आणि बकासूर आतनं पळाला आणि एक टाकाटाकी झाली, पण तिथनं जी बैल इतका आपला उजेडत आला की दर सोड करत होता म्हणजे बैल. पण ही खाद्य चालू केल्यानंतर स्पीड वाढलं, परंतु त्याला एक सवय लागली होती की इधरा म्हणा ही माणसं बिनसं बघितली की कडन आला की तो बाहेर जाणार, पण मधला असला की कुणाची पण गाडी मारणार. आणि सेमीला जेव्हा त्याचं गट काढेल तेव्हा सेमीला 100% बकासूर ह्याच्या सेमीत असणार म्हणजे असणार. आतापर्यंत जेव्हा गट पास केलं जिथं बकासूर आहे तिथं 100% बकासूरच्या सीमित असणार असा सर्जा. तर त्याला गुलाल नाही झाला. शेवटी आम्ही 45,000 रुपयाला नेऊन निघला. काय झालं कुणा असतो स्टार म्हणजे पहिल्यांदाच ते उजेडाच्या नाव आला. अनेक लोक म्हणले का बकासूरला बकासूरला घासणं एवढं, पण बकासूरची गाडी मारणं पण सुखाचं नवं आणि बकासूरला घासणं पण सुखाचं नवं. 45,000 रुपये लिखला पण गुलाल नाही झाला बैलाला. म्हणजे देवाविषयी तो देव आहे आणि देवाला घासणं किंवा देवाची बराबरी करणं सुखाचं काम नाही. काय म्हणा बरोबर आहे. आतापर्यंत म्हणा भाऊ ज्यांनी बकासूरच्या गाड्या मारल्या ज्यांनी हे केले जे उड्या, आता अनेक लोक म्हणजे तुम्ही उड्या मारले तसं काय नाही, पण त्याच्या नावावर आलो. परंतु अनेक लोक
ज्यांनी ज्यांनी बकासूरला नाव ठेवली आज आहेत ते का होती? काय नाही ना, सगळ्यांना माहिती देवाची कधी बरोबर काय होत नाही. आणि जर कोण करायला गेलं तर त्यांना म्हणजे ज्याचं त्याला समजतं ऑटोमॅटिक काय होतं काय नाही ते. बकासूरची गाडी मारून वर आलेला बैल फक्त एकच, गर्णिकेचा राजा. ती दोन्ही पण देव आहेत म्हणून ती दोन्हीची बाराबारी नाही झाली. राजाला जर उजेडात आणला असेल तर बकासूर आणला. कसा आणला? एका मैदानावर सचिन भाऊ राजानं बकासूरची गाडी मारली होती, पण जिथं तिथं जर राजातून ते चकामक झाली. एक 10 मैदान झाली असतील, 10 मैदानातली 5 मैदानं एकमेकाला हरवलं. ही दोन्ही बैल फक्त, आणि ह्या दोन्ही बैलांचं फॅन फॉलोईंग जास्त म्हणजे मार्केटमध्ये. धनापिसा आज कुटुंब म्हणतो गोरगरिबांच्या तुम्ही येता, घरची परिस्थिती कशी आहे तुमच्या? आता काही लोक म्हणतात धनापिसाला एक होतोय, नक्की कळून दे महाराष्ट्राला की नक्की तुमचं घरची कुटुंब कशी परिस्थिती आहे? हाय, चांगली आहे माझी परिस्थिती. काय विषय म्हणजे असं लय पण गरीब नाही, मापाटापात आहे. मी फोटोग्राफी आहे, फोटोग्राफी माझा व्यवसाय आहे, मेन व्यवसाय फोटोग्राफी. त्याच्याबरोबर छंद म्हणून हा पण नाद आहे. घरी बैल आहे ती, वासरू चांगलं पळते, लगातार 3 गुलाल घेतलं. आणि मासुरण्याला त्या दिवशी चांगल्या मासुरण्यात राहिला, ह्याच्यात दहीवडीत राहिलं वासरू. परत गंगुजीत गट काढला सीमेला, जरा वासरू इथं राहिले 10-11 किलोमीटर पळून गेलं वासरू. घरची चांगली परिस्थिती, काय असं म्हणजे असं पण लय पण गरीब परिस्थिती नाही, मापाटापात आहे. पहिली बाईट मला वाटतं घरी सुरुवात केली मी. आणि सुरुवातीचा असं काय नाही, ती मला पहिल्यापासून नाद का असं काय नाही की बाबा मी हे फक्त क्षेत्र गाजवायसाठी किंवा व्ह्युअरशिप घ्यायसाठी मी ह्याच्यात आलो नाही किंवा मला लय प्रसिद्धी भेटावी. मला नाद होता, रक्तातून नाद लागतो. आमचं म्हाताऱ्यापासून म्हणजे अगदी आजोबा पण आमचं बैल सांभाळत होते पहिले, पण दावताची असायची. आम्हाला बैलात नाद, त्या नांगराव बसायचं बघ, बैलाचं शिपळा तवा बसणं. आता लहानपणापासून एक दिवशी बैलांना लाद मारली, तरी पण किती पण काय झालं तर बैलात नादलंय पहिल्यापासून. आणि म्हातार पुढं जाणार, आपण माग कासारा धरायचा आजोबा आमचं, पहिल्यापासून नाद आहे. आणि ज्या वेळेस आलो बैलातली माहिती पहिल्यापासून की बाबा कुठला बैल टिकून पळेल किंवा काय करेल. गर्णिकेचा राजा मला वाटतं ह्याचं मैदान होतं, पहिली बाईट घेतली होती त्यावेळेस सांगितलं की हे बैल 1 नंबर होईल. तिथनं आजपर्यंत म्हणजे बैल सचिन भाऊ जवळ सांगितलं, खोटं काय ठरलं का? नाही आज धनापिसा आज किती पुती जातात आपल्या दिवसातून, म्हणजे महिन्यातून किती पुती जाते ते? मथुरची गाडी मित्रांनो सुटली बघा, आवाज. खरोखरच आज महिन्यातून किती पुती जातात आपली? महिन्याला आता 300-400 पोती जातात, परंतु कसं आहे जास्त शाखा नाही त्या. आणि आपली काही एवढी पण मोठी परिस्थिती आहे, मापाटापात परिस्थिती आहे. आपल्याकडे भांडवल नाही, कच्चा माल गोळा करायला वगैरे सगळ्या गोष्टी. त्यामुळं आपण 50-60 म्हणजे पोती टू टाइम एका टाइमला बनवतो. ती केली की परत 10-15 राहिली का नाही की परत 50-60 बनवतो असं. स्वतः तुम्हीच बनवताय? हो, आपण सगळं. म्हणजे आता मिशन्या कसं येतं, म्हणजे स्वतः कसं? नाही, आता आपण काय करतो, आपण सगळ्या गोष्टी मिक्स करतो आपल्या इथं आणि दुसऱ्याच्या गिरणीवर जाऊन दळून आणतो. सगळं आपलं सगळं घरगुती आहे का नाही? घरगुती. म्हणजे जेव्हा दम बिम पॉसिबल ते पूर्ण बंद होतं आहे का नाही? आतापर्यंत असा कोणी तुम्हाला माणूस नाही भेटला की बाबा की माझं पोतं चारा रिझल्ट नाही आला तर मला बोला डायरेक्ट घेऊन. रिझल्ट पोतं चारायचं रिझल्ट नाही आला तर मला बोलायचं. 100% रिझल्ट येणार म्हणजे येणार, म्हणजे असं गॅरंटी देणार माणूस नाही. गॅरंटी देतो आपल्या पोतं. म्हणजे ऍड्रेस काय सांगशील आपला? कॉन्टॅक्ट नंबर सांगा, म्हणजे त्या कॉन्टॅक्ट नंबरला आपल्या संपर्क साधेल. 83-80-82-50 ठिकाण दामणी. ठिकाण धामणे. म्हणजे धामणे कुठं पण विचारलं तर आपलं काय पण पोच करतात, मी घरपोच करता. नाही, आता माझी शाखा आहे भरपूर ना. आता कराडला एक शाखा आहे, सातारला शाखा आहे, परत वायला एक शाखा आहे, पुसेगावला शाखा आहे, गाणवडला एक शाखा आहे, म्हणजे असं नातेबुद्धात एक शाखा आहे. म्हणजे प्रत्येकाला शाखेत टाकली की तिथून येते. आज लोकांचं किती प्रेम येते का बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून? या बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला सांगू का, तुम्ही जर नीतीनं वागला, सगळं व्यवस्थित केलं, 100% तुम्हाला प्रेम भेटणारच. तुम्ही जर समजा खोटं नाटक केलं काय तर कसं असतं, खोटं नाटक थोडे दिवस टिकतं की लोकांना उगाच हे करायचं. म्हणजे मोकळी परिस्थिती नाही पाहिजे, म्हणणं नाही, आपल्या कामातून प्रसिद्धी भेटली पाहिजे. नाना भाऊजी, मी काम करतोय आता, कसं काम आहे माझं? 1 नंबर काम आहे. असंच सर्वसामान्याच्या हे घ्या, बाईट घ्या, आणि जे खरोखर ज्याला पळतोय त्यालाच हे करा. म्हणजे ज्याला पळतोय त्या, नाहीतर गरिबांना कोण दाखवत नाही किंवा असं पण नाही गरीब कोण नाही बैलगाडी तर राहिला नाही, पण ज्याला पळतोय म्हणलंच पाहिजे. बाबा गट काढून सेमीला थोडक्यात मार खातोय, तो 100% आज ना उद्या वर आला असतो, तोच आपल्याला परत ओळख देत असतो, कारण त्याला आपण उजेड आणला म्हणायला लागतो. मित्रांनो, ह्या खरं सांगतो, ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये माझा गुरु म्हणतात धना पिसाळ आहे. का तर आम्ही दोघं एका
कुठल्या साईडला आपण बसलेलो, कुठल्या गावामध्ये बसलेलो, नागोबाचं मैदान. नाही म्हणजे मैदानात होता. माझी ओळख मला बॅट घ्यायला नव्हतं, पण धाना पिसाळनं मला सांगितलं की आमिर अशी बॅट घ्यायची असते, असं एडिट करायचं असते. का तर मित्रांनो आज धाना पिसाळची माझी खूप म्हणजे आज मैत्री भावागत आहे. कधी अडचणी येऊन सांगत असतो, कधी चिडत पण असतो, कधी चेष्टा मस्करी करत असतो आणि असं म्हणतो की दुसऱ्या वाटतं लई मोठी भांडण चालली ती, पण ही मैत्री खातर आहे. हे आमिर माझ्यापेक्षा मोठा आहे 100%. परंतु कसं असतं, जिथं चुकलं तिथं सांगितलं पाहिजे एकमेकाला, तू पण कुठेतरी सांगत जा. आणि कसं आहे ही ह्या जगात कोण म्हणजे सगळं घेऊन जाणार नाही, जाणार ठेवा इथंच मरून. जरी आपण जरी उद्या मरलो तरी आपलं आठवण काढली पाहिजे. आणि संघ कोण घेऊन जाणार नाही. चेष्टा मस्करी पण झाली पाहिजे, थोडीफार चेष्टा मस्करी लावायची मला सवय आहे. परंतु कुठं मोकळ्या मनाला माफ आज आपला भाऊच आहेस तू, त्यात काय विषय नाही. पण आज तुझी पहिलीच बॅट घेतोय आणि खरोखर भारी वाटलं. का आता आज जे डोळ्यात जे मला बघतोय ना तुझा आनंद, माझ्या आई वडिलांना स्वप्न पूर्ण होतोय. का आई वडील जे सगळ्यात मोठे गुरु असतात आणि आई वडिलांचं तू नाव जे धाना पिसा नाव युट्यूब नंतर केला ही खूप आनंद गोष्ट आहे. का तर तेव्हा तो आई वडील जातात की धाना पिसाचे आई वडील, तो आनंद कसा सांगशील? एक नंबर. आता सध्याला कसं आपण आहे त्यांच्यामुळे ध्यानात ठेवायचं. आणि मी तुझं पण कुठेतरी व्हिडिओ बघत असतो, तर अनेक लोक म्हणते ते की आमिर असा आमिर तसा, पण आमिर एवढा मोठा आहे, त्याच्या पाठीमागे त्याच्या आईचे हात आहे म्हणून तो एवढा मोठा मी तर म्हणतो. कारण प्रत्येक संकटात, प्रत्येक सुखात, प्रत्येक दुःखात आमिरच्या आईचा हात असतो. आणि मावशी तब्येत कशी आहे मला सांगा. माझ्या आईची तब्येत खूप छान आहे. माझ्या आईने भरपूर मला केलंय. आज खरोखर माझी आईनं मला वेगळी दिशा दाखवली. कारण माझी आई जेव्हा आजारी होती तेव्हा मी बघत नवस मारला ह्याच वर्षी, पण ती वर्ष मी ती माझ्या पंढरची वारी म्हणजे तेव्हा बक्कासूरची वारी, माझी आई बरी होती तेव्हा मी शब्द दिला की माझी आई बरी होते मी त्यासाठी वारी करेन. ती वारी मी पूर्ण केली. आज प्रचंड लोक मला प्रेम देतात. तुमचं असं माझ्या डोक्यात प्रेम असू देईल, मला बाकी काही नको. चला मित्रांनो, मावशीच काळजी घे. चला, धन्यवाद.